राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पवन पवनतास्मी रामशस्त्रभृतामह, जशा नाम करास्मी स्वतःस्मी जान्हवी. परम सेवेसाठी जे आहे आज अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र ब्राह्मणवाडा महर्षी आगर्षी ऋषीच्या आणि तपाने आणि कर्मभूमी असलेले हे ब्राह्मणवाडा अहिल्यानगर जिल्ह्यातील ही जी आहे श्री क्षेत्र ब्राह्मणवाडा अनेक गेली जवळजवळ 125 वर्षापासून इथं सप्ताहाची परंपरा आहे. आणि या परंपरेमध्ये आज जे आहे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त जी आहे ही सेवा जी आहे आपली आज ब्राह्मणवाडा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं जी आहे ही संपन्न होत आहे. इथं सेवेसाठी जी आहे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे समोर आणि त्याच्यातला गीतेतला 31वा श्लोक आहे. जगामध्ये जे आहे गीतेसारखा जे आहे प्रस्थानत्रयीमध्ये वारकरी संप्रदायाच्या प्रस्थानत्रयीमध्ये जे आहे गीतेला अतिशय महत्वाचं स्थान आहे भारतीय संस्कृतीमध्ये. त्यामध्ये संस्कृत प्रस्थानत्रयीमध्ये जे आहे गीता येतं, त्यानंतर दशोपनिषद येतं आणि ब्रह्मसूत्र येतं. मराठी प्रस्थानत्रयीमध्ये जे ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी गाथा तुकोबरायांचा आणि नाथ महाराजांचं जे आहे भागवत येतं. यामध्ये आता या पर्वकाळामध्ये अजून 2 जे पर्वकाळ विशेष आहे त्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचं जे आहे सदैव वैकुंठगमन जे आहे तो सोहळा आहे. जगद्गुरु तुकोबरायांचं काय वैशिष्ट्य आहे तर या कलियुगामध्ये जे आहे ते सदैव वैकुंठाला गेले. दुसरं काय वैशिष्ट्य आहे तुकाराम महाराज स्मरण केल्यानंतर यम सुद्धा जे आहे आणि कापतो. काय हरिभक्तीचं फळ तर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीतूनच सांगतात काय गीतेचं फळ. साचची बोलाचे नव्हे शास्त्र संसार जनिते शस्त्र आत्मा उतरिते मंत्राक्षरी. गीता जी आहे मृत्यूला जे आहे जिंकणार जे आहे हे जे आहे अलौकिक असं जे शस्त्र जगद्गुरु तुकोबरायांचं जे सदैव वैकुंठगमन सोहळा जो आहे त्याला 375 वर्ष झाले. ते कल्पाचे अधिकारी. त्यानंतर श्री संत नामदेव महाराजांचा जे आहे शतोत्तर जे आहे आणि अमृत महोत्सव सोहळा यावर्षी संपन्न होत आहे. नाथ महाराजांच्या भागवताला 450 वर्ष झाले. अशा प्रकारे हा दुग्ध शर्करा जो आहे योग जे याच्यामध्ये प्राप्त झाला आहे आणि या ब्राह्मणवाड्याच्या सप्ताहामध्ये सेवा जी आहे आणि त्याचप्रमाणे आमचे परमश्रद्धे जे संजयजी गायकर पत्रकार हे जे त्याचं ऑनलाईन गावच्या सप्ताहामध्ये अनेक गेली वर्षापासून जे आहे पत्रकारितेच्या माध्यमातून हे जे आहे आणि अमृत वचन जी महाराज लोकांची संतांची अमृत वचन जी आहे आणि ही जी आहे राज्यामध्ये देशामध्ये परदेशात जे पोहोचवण्याचं कार्य करतात त्यांना मनपूर्वक जे आहे यात्रा कमिटीच्या वतीने जे आहे धन्यवाद देतो. या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जेणे साकडेल या धर्माचे निकाय वारे आपण या धनुष्य करून दुसरे विजयलक्ष्मी मोरे एके त्रेती केले त्रेती. तर ज्ञानेश्वर महाराज याच्यावर भाष्य लिहितात. जगद्गुरु शंकराचार्यांचं वाचे पण ज्ञानेश्वर महाराजांचं भाष्य अलौकिक आहे. जगामध्ये जे 545 भाषेत गीतेचं भाषांतर झालेले आणि जगामध्ये जे 252 जे आहे गीतेवर जवळजवळ भाष्य आहेत त्यापैकी जे ज्ञानेश्वर महाराजांचं भाष्य जे आहे एकदम जे आहे अलौकिक भाष्य असे म्हणून सगळ्या संतांनी जे आहे गीतेचं वर्णन केलेले नामा म्हणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी होवी अनुभवावी. नामदेव महाराज नाथ महाराज तुकोबराय जगद्गुरु तुकोबराय वामन पंडित सगळ्यांनी जे ज्ञानेश्वरीचं जे आहे आणि वर्णन केलेले नवे नवे इकडचे जे आहे तत्वचिंतक जे आहे रामानुजाचार्य माधवाचार्य डॉक्टर सुरवन्य अय्यर आहेत, लोकमान्य टिळक आहेत, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आहेत, आचार्य विनोबा भावे, साने गुरुजी, महर्षी अरविंद घोष आहेत. त्याचप्रमाणे जे आहेत पाश्चिमात्य गीतेचे चिंतक वॉरेन हेस्टिंग आहेत, भारताचे व्हाईसराय थोरो अमेरिकेचे डॉक्टर मेकॅनिकल सर एडविने वगैरे वगैरे. ट्रायडो आहे. ट्रायडो तर फार गीतेचं विशेष चिंतन होतं. ट्रायडोला ज्या वेळेला भूतपूर्व राष्ट्रपती कॅनडाचे त्यांना ज्या वेळेला मृत्यूचं जे आहे भीती वाटू लागली त्यावेळेला त्यांनी कुराण वाचले, बायबल वाचले, पण त्यांची भीती जाईना ते ज्या वेळेला त्यांनी गीता वाचलं एस्कॉनचं त्यावेळेला त्याच्यामध्ये होतं बॉडी चेंज नॉट सोल चेंज. बॉडीमध्ये बदल होतो आत्म्यात बदल होत नाही. नैनम छंदती शस्त्राने नैनंद हती पावका. अर्जुनाला जे आहे मोह झालेला आहे यांना मी मारणार आणि हे मारणारी म्हणून हे जी गीतेचा उपदेश जे आहे त्यांना केला त्यावेळेला अर्जुनाचा मोह जाण्यासाठी भगवान म्हणतात हे बाबा तू निमित्त आहे
आत्मा अमर आहे आणि जे आहे शरीर नाशिवाने, शरीर जाता गेवे नाशिवंत स्वभावे म्हणून तू वाजून जावे. पंढरकुमारा, या भीषण कोरोनाच्या काळामध्ये गीतेने सगळ्यांना जे अतिशय जे आहे धैर्य दिलेले, म्हणून ज्यांनी गीतेचा आश्रय घेतलेला आहे ते जे आहे मृत्यू जे आहे तरुण गेलेले राष्ट्रभक्तांना सुद्धा जे पूजास्थान बनवलं अशी ही गीता आहे. मंडालीच्या तुरुंगामध्ये गीतेचं जे आहे बाळगंगाधर लोकमान्य टिळकांनी गीतेच्या माध्यमातून तुरुंगाला सुद्धा जे आहे पूजास्थान बनवलेली. जगामध्ये हा सगळा जे आहे विघटनवाद चाललेला आहे, या विघटनवादाला जे आहे समाप्त करण्याचं सामर्थ्य ज्ञानेश्वरी आणि गीतेमध्ये आहे. गीतेचं इतर जे आहे चिंतक आहेत आणि गीतेचं चिंतक याच्यामध्ये फरक आहे. इतर जे आपण लौकिक जे आहे अभ्यास केला चांगले, देशाच्या विकासासाठी इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, कलेक्टर आहे, पत्रकार आहे, राष्ट्रपती, पंतप्रधान आहे, पण यापेक्षा वेगळे पण काय आहे गीतेचं, यापेक्षा वेगळे पण गीतेचं असे कर्मे शोभा जावा तया सर्वात्मकेश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होया परतोषा लागे. ती प्रत्येक जे कर्म आहे ते गीता जे आहे माणसाचं योग बनवतं. म्हणजे राष्ट्रपतीनं जे कर्म केलं ते योग बनवतं, पंतप्रधानांनी कर्म केलं ते योग बनवतं, स्त्रीने कर्म केलं ते योग म्हणजे ईश्वराशी जोडलं जातं. ते जे आहे महान कर्म भगवंताला अर्पण केल्यानंतर तो जो आहे योग होतो. म्हणून इतर जे आहे इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, हे लौकिक जे शिक्षण आहे यापासून लौकिक शिक्षण आपल्याला लोक शेक हँड करतील, पण आपण गीतेचे चिंतक झालं, ज्ञानेश्वरीचं चिंतक झालं तर लोक जे पाया पडतील. हरी भक्त थोर भूमंडळी, आज जे राष्ट्रपती आले, पंतप्रधान आले वगैरे ते जे आहे धार्मिक किंवा गीता चिंतक किंवा वारकऱ्याच्याच पाया पडतात. हरी भक्त थोर भूमंडळी ज्यांचे भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. काय असं संतांचं, तर संतांचं महत्व असे जगाला संत जे आहे निर्भयता देतात गीतेच्या माध्यमातून. म्हणून जगामध्ये इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, कलेक्टर, त्या सगळ्यांना गीता जे आहे कर्तव्य कर्माचा जे आहे उपदेश करते आणि आत्मज्ञानाचा जे आहे उपदेश करते सगळ्यांना. म्हणून गीता जी आहे जगामध्ये जे आहे श्रेष्ठ आहे. गीतेच्या माध्यमातून जगामध्ये आपण जे आहे शांती जी आहे प्रस्थापित करू शकतो. म्हणून गीतेवर जे आहे अनेक शास्त्र, अनेक जे आहे महात्म्यांनी जे आहे महात्म्यांची आपल्याला, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेचं महात्म्य सांगताना म्हटलेले हे जे आहे ते हे मंत्ररहस्य गीता जो मिळवी माझ्या भक्ता, हे गीता रहस्य जो सांगत मग ईश्वराचे निलोभे, हे गीता पडता क्षोभे जो मंडित होय सभे संताची. तो जो आहे संतांच्या सभेमध्ये जो आहे तो जो आहे मंडित होणार आहे. पाश्चिमात्य सुद्धा चिंतकांनी यापूर्वी सांगितले मी त्याचप्रमाणे हे जे आहे आणि महाभारत हा जो आहे 5वा वेद या जगामधला जो आहे संस्कृतीमधला भारतीय, म्हणून महाभारती जे नाही ते नही चिलुके तिने येणे कारणे म्हणे ते व्यास उच्चिष्ट जगत्रय. या जगामध्ये जे आहे जे महाभारतामध्ये तीच सगळे जगामध्ये, म्हणून व्यासांची जे आहे या महाभारताच्या माध्यमातून जगावर जे आहे फार मोठे जे आहे उपकार आहे. गीता मी अँड एम्पायर ऑफ थॉट्स, भगवद्गीता ही विचाराचं जे आहे साम्राज्य असं इमर्सन अमेरिकेचे म्हणतात. एकच पुस्तक जवळ ठेवण्याचे माझ्यावर जर बंधन घातलं कोणी तर मी गीता ग्रंथ जवळ ठेवीन असं डॉक्टर टायबनी म्हणतात. भारतीय साहित्यातला सर्वोत्कृष्ट जे रत्न म्हणजे जस्टिस जे सर जॉन म्हणतात. म्हणून आता हल्ली न्यायाधीशांनी सुद्धा सांगितलं ह्या आधुनिक शिक्षणामध्ये जे गीतेचा जे समावेश करणं जे आहे अत्यंत जे आवश्यक आहे. अशा प्रकारे गीतेचं जे आहे या जगाला जे आहे कर्तव्य कर्माचा आणि शांतीचा जे उपदेश करणारा ग्रंथ आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी जे आहे या गीतेचं माध्यम निवडलेले. इथं जे आहे आज अखंड हरिनाम सप्ताह जो आहे रामनवमीचा दिवस आहे आणि या रामनवमीच्या दिवसाच्या निमित्त ही भगवंताची सेवा म्हणून हा जो आहे तर इथं ज्ञानेश्वर महाराज सांगतात संकट म्हणजे भगवान अवतार काय घेतात, परित्राणाय साधना विनाशाय दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्या वेळेला धर्म लागला नीती त्या वेळेला जे आहे भगवान जे अवतार घेतात. आणि इथे यावर होईल त्यांनी महाराजांनी सांगितलं जेणे साकलेली या धर्म संकटात असल्यामुळं मी जे आहे धनुष्य हातामध्ये घेतलं आणि विजयलक्ष्मी जे आहे आणि आपल्याकडे जे आहे केलेली असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. इकडे जे आहे तुळशीदासांना पण जे आहे 400 वर्ष झालं रामायण लिहून. आणि अजून एक याच्यामध्ये जे आहे शास्त्रज्ञांनी अजून एक टीव्हीवर अनेक तत्वज्ञानांनी मुलाखत दिली यावेळेला. त्यामध्ये यावेळेला जे आहे ग्रहांचा जे आहे फक्कड योग येऊन राहिलेला आहे. त्यामुळं पुढे जे आता हे 2 ग्रहण झालं की त्यावेळेला मीडिया आणि सगळ्याच चॅनलवाल्यांनी जी न्यूज वगैरे दाखवलं होतं
शास्त्रज्ञांच्या मुलाखती, त्यामध्ये जेवढे ज्योतिषतज्ञ त्यांनी अगोदरच हे भूकंप वगैरे होणार हे संजीव क्लिअर त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं होतं आणि ते सत्य घडलं. म्हणून शनीची बहुतेक लोक जे घाबरतात किंवा एक भीती देवाची आदरयुक्त असते, तर भीती करण्याचे काही कारण नाही. या वेळेला जे आहे जवळजवळ हा योग जो आहे पूर्वी महाभारत काळात आता त्याच्यानंतर आता आलेला आहे शनीचा योग, फक्कड योग आलेला आहे. राहू आणि शनीची जी आहे युती, सूर्यांची पण त्यांच्यामध्ये युती असल्यामुळं हे जे आहे थोडं त्रासदायक आहे. पण भगवंताची सेवा धर्म केल्यानंतर आणि अधर्माचा त्याग केल्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारची बाधा होणार नाही. शनीचं जे छायापुत्र असल्यामुळे आईवर प्रेम असल्यामुळे जे आई वडिलाची सेवा करते त्यांना कोणताच त्रास होत नाही. आणि जरी ते 7.5 जरी वगैरे काही असलं तरी पुढे जे आपल्याला शनिदेव जे असं परफेक्ट बनवतात का जीवनात कोणती संकट जरी आली तरी आपल्याला त्याच्यातून पलीकडे जाता येतं. म्हणून 7.5 जरी असली तरी त्याने आपण भक्कम बनतो शनिदेवाच्या कृपेने आणि माणसाचं पुढे जे आहे अतिशय वैभवाचा काळ येतो. म्हणून शनिदेवाची जी आहे आणि जरी वक्रदृष्टी असली यावेळेला पण त्यामध्ये रामभक्त जी मारुतीची जी उपासना करते त्यांना मात्र शनीचा कोणत्याही प्रकारचा जे आहे त्रास होणार नाही. एकच शनिदेवाचं म्हणणे माणसाने धर्माप्रमाणे जे वागावं. म्हणून भगवान श्रीरामाचं वर्णन करताना जे आहे रामायणामध्ये वाल्मिकींनी जे आहे वर्णन केलेले ते जे आहे नारदांनी विचारलं बाबा या जगामध्ये आदर्श पुरुष कोण आहे, या जगामध्ये आचरणशील कोण आहे असं या पृथ्वीवर, तेव्हा वाल्मिकीने सांगितलं राम विग्रहवान धर्म, राम हाच धर्माचा विग्रह. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा म्हणतात धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. राम जे आहे हा निवड जे आहे म्हणून रामाचा अजून एक आदर्श आपल्याला घेता येईल. हे जे आहे ज्या वेळेला वनवासातून आले त्यावेळेला त्यांनी जे आहे पहिलं दर्शन जर घेतलं असेल तर कैकईचं घेतलेलं आहे. हे जे आहे याच्यातलं बरंच ज्ञात आहे. त्याच्यातलं संजीव तुम्हाला अपूर्वता सांगतो जे माहित नाही. अपूर्वता लिंग जे आहे आलं पाहिजे वक्त्याच्या मुखातून, नाही की नाही. आणि आम्हाला पण जे भगवान श्रीरामाच्या कृपेने आणि मारुतीरायाच्या कृपेने 25 वर्ष जे पूर्ण झाले याला मागे तुम्ही मुलाखत घेतली होती, बरोबर 25 वर्ष जे आहे पंढरपूरला चातुर्मासामध्ये पूर्ण झाली. त्यामध्ये जे अनेक महान परंपरा आहे, जगद्गुरु तुकोबरायांची परंपरा आहे, श्री संत नामदेव महाराजांची परंपरा आहे, आज विद्यमान अध्यक्ष गोसावी महाराज त्यांनी सुद्धा आपल्याला जे यावर्षी 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळं माई फडाच्या वतीनं संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे अध्यक्ष यांनी सुद्धा जे आपल्याला आशीर्वाद दिले मला पुरस्कार दिला. म्हणजे आता 24-25 मध्ये तो ब्राह्मणवाडा गावचा सन्मान आहे. मी ब्राह्मणवाड्याचाच भूमिपुत्र आहे. जननी जन्मभूमीच्या स्वर्गादती घरी असे. ज्याप्रमाणे भगवान श्रीरामांनी आणि अयोध्येची माती तिकडे नेली त्याचप्रमाणे मी सुद्धा ब्राह्मणवाड्याची माती माझ्या तुळशीमध्ये ठेवलेली आहे की नाही. रामाला ते लक्ष्मणाने पाहिलं असं काय बांधले रामाकडे, रामाचं दर्शन घेऊन राहिले तेव्हा लक्ष्मणाने विचारल्यानंतर आम्हाला हे काय तेच पाहतात माती आलं लक्षामध्ये. म्हणून त्या मातीचं ते दर्शन घेत होते. त्याचप्रमाणे आम्ही नगरला जरी असलो तरी तिथं शरीराने नगर नाही पण इथं हृदयाने आणि इथं मनाने तर मात्र इथंच असतो. आम्ही आमच्या ब्राह्मणवाड्याची जी माती इथं घेऊन रोज कपाळाला लावतो. म्हणजे आम्ही सुद्धा हे रामाचं जे आहे आदर्श घेतलेला आहे. तर प्राण जाय परवचनानं जाई सकाळी ऐकलं तुम्ही, तर त्याच्यातलं आपले कैकईचं भगवंतांनी दर्शन घेतलेले आणि कैकईमुळे या जगाला काय कळलेलं तर हा राम जो आहे निवड राजा राम अयोध्येचा नसून हा जगाचा आत्मा राम आहे हे कळलेलं आहे. अनेक गोष्टी कळल्या सगळ्या नाही सांगत ऐक नाही. तो जगाचा राम आहे ही आत्मा राम आहे सगळ्याचा हे कळलं. तर तो आपोआप कैकईने का घेतला तर कैकईचं सगळ्यात ज्यादा रामावर प्रेम होतं. तर रामानेच विनंती केली का माते हा वर कोणत्याही किमतीत मागे नाही द्यायचं आणि पुढे इतका अपवाद येणार आहे तुझ्याकडे तुझं नाव सुद्धा जगात कोणी ठेवणार नाही, काही ठेवणार नाही. म्हणून कैकई आपल्या याच्यावर अटळ राहिली. येऊन त्यांना पतीचा सुद्धा त्याग होणार प्राण जातील ही कैकईला माहित नाही का, माहिती आहे ना, पण तरी तिनं वर नाही माग घेतला का धर्मासाठी, केवळ धर्माच्या संस्थापनेसाठी. परित्रा धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आणि त्या धर्म संस्थापनेमध्ये जे सगळे संत महात्मे जे सहकार्य करतात भगवंताला. म्हणून भगवान जे कलियुगामध्ये ज्या वेळेला संत महात्म्यांचे अवतार झाले ते सगळे रामायण महाभारत काळात ते संत जे आहे आणि हे जे आहे देव भगवान संतांच्या घरी काम करतात. त्यासाठी या पदावर पुढे लिहिले भगवंतांनी ज्ञानेश्वर महाराजांनी परित्राण आहे साधना या पदावर लिहित आणि ज्ञानेश्वर महाराज लिहितात 4थ्या अध्यायाच्या 9व्या अध्यायाचा श्लोक आहे. दोन्ही ठिकाणी उल्लेख आहे. तर साधूचा मान घेऊशी
दैत्याची कुडे नासी, है की नाही, साधूचा मानगिवशी राम विभ्रवान धर्म, मग अशी सांगितलं अनेक धर्माच्या व्याख्या आहे. अभ्युदय निश्रेयस धर्म हा धर्म रक्षित हा, अशा प्रकारे धर्माच्या 14 लक्षण, धर्म हा अनेक धर्माच्या लक्षणं सांगता येतील. तर त्यापैकी आपल्याला देशासाठी जगासाठी जे आहे, ही जी आहे ज्यापासून समाजाची सुयोग्य धारणा होतात त्याला धर्म, म्हणजे सगळ्यांना समाजाची सुयोग्य धारणा पाहिजे. तर अशा प्रकारे भगवान हे जे आहे काही पूर्वचरित्र असे काही राज्य होतं, काही राज्यामध्ये जे दशरथ महाराज गेलेले तिथे या सेवेला काही होती, त्यांनी कन्यादान करायचा आग्रह केला. त्यावेळेला त्या राजाने सांगितलं बाबा अगोदर तुम्हाला हे आहेत राण्या, आणि त्या नियमानुसार पहिलं जे आपत्ती थोरल्या राणीचं ते राजा म्हणते, मग मी माझी मुलगी देईल तुम्हाला, सुंदर असते अतिशय काही. आणि दशरथ महाराज वयस्करच होते, पण ते म्हटले मी देईल, पण मला एक वचन द्या. काय वचन द्या? राज्य जो माझ्या मुलीला मुलगा होईल त्याला राजा करा. पण असं पूर्वीच्या काळी करता येत नव्हतं, पण दशरथ महाराज हा म्हणाले. आणि ज्या वेळेला ते वचन ज्या वेळेला दशरथ देईन त्यावेळेला कैकेयीने मात्र ते वचन द्या असा आग्रह केला, कारण त्या वचनापासून जे दशरथ राजा बाजूला झाले, डायरेक्ट भगवान श्रीरामाचा राज्याभिषेक जाहीर केला. त्यामुळं मग कैकेयी जे आहे हे 2 वर मागितले का, जर आता दशरथ राजा जर धर्माला जागला नाही, कोणता धर्म आपल्या कुळाचा, रघु कुलरीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई, या वचनाला जी आपले मालक आपले पतिदेव आणि माधव सोडून राहिले, आपले पतिदेव अधर्म करून राहिले, काय करून राहिले, आणि आतापर्यंत आपल्या रघु कुळापासून रघुकुलरीत चली जाई, रघुकुल आहे की नाही, अंबरीश आहे की नाही, महर्षी विश्वामित्र, या सगळ्या राज्यांनी ही भगीरथ आणि गंगा आणली, या सगळ्यांनी जी वचन पाळली, त्या सगळ्यांचे आपल्या पतीमुळे जे आहे कुळाचं सगळं नाव खराब होईल. काय होईल? कुळाला आपल्या काळिंबा लागेल, म्हणून आपल्यावर जे आहे धर्म संस्थापनेसाठी जे आहे, म्हणून जे आहे भगवान श्रीरामाने जी त्या कैकेयीचं दर्शन घेतलेले, म्हणजे जगातील सगळ्या सद्गुणाची जरी बेरीज केली तरी त्या भगवान एका ज्या रामाबरोबर नाही, रामाचं दूरच आहे, कोड्याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामादी, असे भगवान रामाचं महत्व आहे. तर साधूचा मान विषयी काय, साधूचा मान वाढवला, हे जे आहे रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, साधूचाच मान वाढवलेला आहे रामाने. त्यानंतर जे जगद्गुरु तुकोबारा यांच्या इथं सुद्धा जे आहे नांदे तया घरी दैवत पंढरीचे, लक्षामध्ये ते पंढरीनाथ जो आहे तो नांदेड म्हणजे भगवान नांदतात पुढं साधूच्या घरी. 36 वर्ष जे आहे नाथ महाराजांच्या घरी भगवंतांनी काम केलं, आहे की नाही. त्यानंतर जे आहे इथं मी ज्या परंपरेमध्ये शिकलो, संत नामदेव महाराजांच्या परंपरेचे आता आशीर्वाद आपल्याला तिथं सेवा असते. त्या नामदेव महाराजांच्या परंपरेमध्ये साक्षात भगवानजी नामदेव महाराजांचं दूध पेढे होत्या, आणि आता विद्यमान महाराज केशवदास महाराज, आणि आता त्यांचे जे दुसऱ्या महाराजांचं जे आहे नामदास महाराजांचं, मी आता येताना त्यांना आशीर्वाद घेतले आणि विचारलं महाराज तुमचं कसं काय चालतो बिगर याचं. तेव्हा त्यांनी मला आमच्या नामदेव महाराजांच्या पासून आताच्या क्षणापर्यंत आम्ही संसाराचं काहीच केलं नाही तरी देव आमचं चालवत, म्हणजे योगक्षेम भगवान चालवतात. तर ते नामदेव महाराजांच्या हाताने हा साधूचाच महिमा वाढवलेला आहे. मी ज्या परंपरेमध्ये शिकलो त्या परंपरेमध्ये चातुर्मासी महाराजांच्या परंपरेमध्ये कुत्र्या एकादश करीत होतो. ज्या परंपरेमध्ये मी शिकलो ठाकूरबा महाराजांचे तुम्हाला फोटो दाखवलेत मी या परंपरेचे, तर त्यांचं जे घोडा एकादश करीत होतो, म्हणून साधू भगवान श्रीरामाने साधूचा मान घेऊन दैत्याचे कुळी नाश, निवड दैत्याच्या कुळाचा नाश नाही केलेला भगवंतानी, तर साधूचा मान जे आहे वाढवलेला आहे. सुंदरकांडामध्ये येतं रामाबद्दल, तात राम नाही नर भूपाला भुवनेश्वर करहू करटाला. तर हे गरुडजी राम जे आहे सामान्य नाही बाबा, हे देवी पार्वती राम सामान्य नाही, तू जे परीक्षा घेतली एकदम अयोग्य येते. इकडे जे आहे तेच काकभूषणी महाराज जे आहे, काकभूषणी कोण आहे ते थोडक्यात सांगतो. तर काकभूषणी हे रामभक्त आहे थोर, आणि ते रामभक्त जे कधीच त्यांचं जे आहे शरीर नष्ट होत नाही, कारण दिव्य राहतं. सगळे सप्तचिरंजीव समाप्त होतात, सृष्टी समाप्त होती, पण काकभूषणी कधीच समाप्त होत नाही. त्यांनी या अनेक सृष्टी पाहिलेल्या असतात, अनेक सृष्टीचा लय होतो, अनेक उत्पत्ती होती. ते रामभक्त असल्यामुळं ते अव्यक्तामध्ये लीन होऊन
परत व्यक्त होतात. आणि भगवंताचं जे आहे, ज्या वेळेला भगवान राम अवतार घेतात आणि त्यावेळेला परत प्रगट होतात आणि रामाच्या लीलाचं गायन करतात, याला ज्या वेळेला मोह झाला भगवान श्रीराम जे आहेत, जर विष्णू आहे तर मग त्यांना नागपाश कस काय हे झाला, तर त्यावेळेला जे आहे आणि मग त्यांना ते नारदाने त्यांना वाटलेला पक्षाचीच भाषा समजायला, म्हणून हे गरुड पक्षाच्या चिवणीतला आहे. म्हणून गरुडला त्यांनी दुसरा पक्षी कोण आहे महात्मा, तर काकभूषुंडी का पाठवलं. आणि मग काकभूषुंडीने त्यांना उपदेश केला. शंकराची जी सती जी आहे, सती माता दग्ध झाल्या, कणखरला अग्नीमध्ये उडी मारली. त्यावेळेला त्यांच्या शरीराचे जे आहे तुकडे केले विष्णूनी आणि ती 108 पीठ वार्तामध्ये झाली जगाच्या कल्याणासाठी. आणि मग परत जे त्या सतीनं पार्वतीचा अवतार घेतला आणि मग प्रश्न विचारला का हे स्वामी, राम परब्रह्म कसा आहे हे सांगा. म्हणून रामाला जे आहे समजणं जाणणं इतकं सोपं नाही बाबा, आहे की नाही. पार्वतीला जे सतीला दुसरा जन्म घ्यावा लागला रामाला जाणण्यासाठी. आणि मग हे देवी ऐक, हो तर राम कोण आहेत ऐक, मी काकभूषुंडीकडून ऐकलं, तात राम नाही नरे भूपाला, ते राजा राम नाही नुसतं, आता हे सगळं राजा आहे. म्हणून भुवने सुरे 14 भुवने आणि करहू करकावा, ते काळाचे काळ कसे, तर ऐक देवी, ज्या वेळेला रावण जे आहे आणि मंदोदरीने सांगितलं बाबा तुम्हाला हराम मौतीनं मारावं लागेल, हे जे स्थितीला सोडून द्या, त्यावेळेला रावण म्हटला मी मरत नसतो, काळाला मी जे आहे बंदी बनवले. काय केलेलं आहे, तिने हात धरून दाखवलं तर खरंच काळ होता. आणि ज्या वेळेला भगवंतानी बाण मारला, त्या वेळेला ज्या वेळेला धारातीर्थी पडले, त्यावेळेला मग हे कोण आहे, तर त्यावेळेला काकभूषुंडीने इथे उल्लेख केला बाबा तो जो होता मंदोदरीला दाखवला तो नौकर होता. काय होता तो, नौकर होता. आणि हे काळाचे महाकाळी आणि ह्या पृथ्वीचेच राजे नाही, 14 भुवनाचे मालक आहे ते ब्रह्मा नाम आहे, ते निर्गुण निराकार आहे, अजय म्हणजे जन्मरहित आहे, भगवान आहे. म्हणजे त्यांच्या ठिकाणी जे कोणाला इथं भगवान वाच आहे की नाही, तर गीतेमध्ये भगवान शब्द आहे भग. तर ज्यांच्या ठिकाणी यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर हे 6 गुण जिथं असतात त्यांना, तर ते अनादी आहे, अनंत आहे. अजून काय रामाचं वैशिष्ट्य आहे, गोद्विज तनु हितधारी, ते गायी आणि ब्राह्मणाचं रक्षण करतात. मग कारण अजून काय विशेष आहे बाबा, कृपा सिंधू मनुष्य तनुधारी, ते कृपेचा सागर आहे, मनुष्याची तनु धारण केली आहे पार्वती त्याने, म्हणून तू फसली. म्हणून पृथ्वीचा कागद केला, समुद्राची साई केली, तरी भगवंताचे जे आहे म्हणून हे जे आहे या दृष्टांचा निग्रह करण्यासाठी भगवान जे आहे आणि अवतार घेतात. पण भगवान म्हणतात का हे लक्ष्मणा अभयम सर्वभूत ददामी मम व्रता, हे लक्ष्मणा किती जरी वाईट असला तो जर मला जे आहे शरण जर आला तर हे जे मी त्याचा ताबडतोब जे आहे आणि हे जे त्याचा जे आहे किती तो वाईट असो. म्हणून अशा प्रकारे भगवान श्रीराम जे आहे सगळ्या जगातले जे आदर्श गुण आहे ते भगवान श्रीरामाच्या ठिकाणी आहे. भगवान श्रीरामाने जे आहे या जगामध्ये जगाच्या कल्याणासाठी 7 प्रश्न विचारले ते वशिष्ठ महारामायणामध्ये. जगात नित्य काय आहे जेथे मृत्यूचे भय नाही. 1. महात्मे जीवनमुक्त असून भूतलावर विचरण का करतात. मोहासक्त माणसाने प्रज्ञा प्रसन्न करण्यासाठी उपाय काय. मृत्यूवर विजयी होण्यासाठी उपाय काय. आणि सगळी जगातली जरी दुःख आली तरी माणसाने स्थिती प्रज्ञा आणि आनंदी कसं राहावं असं वगैरे. तर असाच विचार गीतेमध्ये भगवान सांगतात. जगातली सगळी संकट जरी तुमच्या दारामध्ये आली तरी गीता जी आहे त्याच्या पलीकडचं आपल्याला चिंतन सांगते का ती सगळी जी आहे. म्हणून ही जी आहे संसार जनिते शस्त्रन आत्मा अवतरिते मंत्र अक्षर ही खेचराची या मना आणि सात्विकाचा पाना. खेचर जरी माणूस असला किती मूर्ख जरी माणूस असला तरी त्याला सत्व संपन्न बनवी. आणि ही गीतेची जी संपत्ती जी आहे ही स्थितीप्रज्ञाची जी लक्षणं आहे गीतेमध्ये स्थितीप्रज्ञाची 2ऱ्या अध्यायामध्ये लक्षणं सांगितलेली आहेत. 12व्या अध्यायामध्ये ज्ञानीपुरुषाची लक्षणं भक्तांची लक्षणं सांगितलेली आहेत. आणि 12व्या अध्यायात भगवान म्हणतात का हे अर्जुना तो भक्त जे अतिशय जे मला प्रिय प्रेमाळाची वार्ता अनुवादिती जे पंडुसुता ते परमदेवता आपली आम्ही मानू. भगवान श्रीरामालाच आवडतं भक्तांची जी कथा आहे. जगामध्ये जे भक्तांची कथा ऐकतात देवाची तर ऐकतात चांगलंच आहे पण संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांची जे कथा ऐकतात ते जगी क्षेत्र तेच जगी तीर्थ भक्त कथेशी मैत्र जया पुरुषा. अशा प्रकारे ते तीर्थ आहे ते क्षेत्र आहे ज्यांना ही भक्तांची जी आहे कथा म्हणजे आवडते. म्हणून भगवान श्रीराम जे आहेत अतिशय कृपाळू आहेत धर्माची मूर्ती आहेत.
प्रसंग असा आहे, भगवान श्रीराम म्हणतात बाबा सगळ्यांना मी विजय रथामध्ये बसवतो, जे माझ्या या मार्गाने चालतील, धर्माच्या मार्गाने चालतील त्यांना मी जे आहे आणि विजय रथामध्ये बसवतो. तर प्रसंग असा दृष्टांत द्यायचा ठरला तर योगशिका अनेक रामायणामध्ये आलेला आहे. त्यामध्ये जे आहे विभीषण जे आहे रडायला लागले, राम समोर उभे आहेत. का रडतो? तर त्यांनी सांगितलं बाबा आता युद्ध होणार आहे, तुम्हाला रथ नाही म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. हे माझ्या भावाचे सगळे दिव्य जे आहेत आणि हे सगळं दिव्य आहे आणि तुमच्याकडे जे आहे काहीच नाही, म्हणून हे जे आहे मला दुःख वाटतं. त्यावेळेला भगवान म्हणतात बाबा हे जे दुःख करण्याचं काही कारण नाही, मी ऑलरेडी जे आहे विजय रथामध्ये मी बसलेलो आहे आणि या 9 गोष्टी जो पाळील त्याला जीवनामध्ये निश्चित विजय जे ठरलेला आहे. तर तुमच्या रथाचं म्हटले पताका दिसून नाही राहिली, सदाचार ही माझ्या रथाची पताका आहे, सत्य शील आहे माझ्या रथाचे, ज्याच्या जीवनात सत्य आहे त्याचा विजय, सदाचार आहे त्याचा विजय, आणि धैर्य शौर्य काय आहे तुमचं? धैर्य हे आमचं शौर्य आहे. धैर्य ज्या व्यक्तीमध्ये आहे त्या माणसाकडून कधीच जे आहे वाईट कर्म होत नाही. तुमचे घोडे दिसत नाही, इंद्रिय दमन, विवेक, परोपकार आणि बळ हे 4 आमचे, ज्याच्या ठिकाणी इंद्रिय दमन विवेक आहे, सत्य काय असत्य काय, धर्म काय अधर्म काय, पाप काय पुण्य काय, व्यवहार काय नीती काय, आणि आपलं किती नुकसान होईल ही सापंगर शेतीसाठी केसेस केल्या वकिला हा जो विवेक आहे. लगाम काय? क्षमा नावाचा लगाम आहे. जो माणूस क्षमा करतो क्षमेचं त्यांचंच उदाहरण आहे. जो विभीषण जो अग्नी डाग देत नव्हता रावणाला, तेव्हा भगवान म्हटले बाबा तू जे अग्नी डाग देत तुला वाटत असेल तुझा भाऊ इथं तू रामाचा भाऊ जे आहे समज. म्हणून हे जे आहे लक्ष्मणाला सुद्धा सांगितलं रावणाकडून जे ज्ञान घे तू, सकाळी इथपर्यंत हे झालं तर रावणाकडून तू जे आहे ज्ञान घे. आता ते गेला त्याला बळचाचा नाईविलाज म्हणून काय याच्या पण घ्यायचं. आणि मरणांती वैर नसतं बाबा, हा एक उद्देश केला त्याने, फार मोठा जगाला उद्देश केला. तर लक्ष्मण गेला नाईविलाज म्हणून, पण ते गेल्यानंतर गेला डायरेक्ट डोक्यात. तर ते म्हटले बाबा भगवान श्रीरामाने तुला कशासाठी पाठवले नाही? ज्ञान घेण्यासाठी पाठवलेले. मग ज्ञान ज्या वेळेला घ्यायचं त्यावेळेला नमस्कार करावा लागतो. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षेंची ते ज्ञानम ज्ञानेन सत्वदर्शिना. ते बरोबर ज्ञान प्राप्त करायचं असेल, अध्यात्म ज्ञान प्राप्त करायचं असेल, त्यासाठी गुरुला शरण जाऊन त्यांना तद्विधी प्रणिपातेन त्यांना साष्टांग प्रणिपात करावा असं शास्त्रात सांगितलं. आता ते वेदाचा पण निश्चितच होता ना, लक्ष्मण विचारलं ना, लक्ष्मणाने मग परत नमन केलं असा रावण होता. आणि रावणाने उपदेश केला बाबा जगामध्ये जे अहंकाराचा त्याग करावा. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सांगितलं हा विचारून अहंकार सांडीजे मग अस्तीच वस्तू होईजे आपली स्वस्ती सहजे आपण केली. हा जो अहंकार आहे हा अहंकार गेला का माणूस जे आहे मृत्यूवर विजय मिळवतो. गीता जी आहे मृत्यू विजय मिळवणार शास्त्र आहे. मग हे जे आहे कसं आहे ते एवढे जेवढे राष्ट्रपुरुष आहे, राष्ट्रपुरुषांनी सगळ्यांना मृत्यूची भीती गेलेली होती, संतांची सगळ्यांनी निर्भय झालेली होती. कडी काळाचा माथा देव पाय मरणा हाती सुटली काया. लक्षामध्ये आमची काया मरणाच्या हातातून आम्ही सोडवली संतांच्या कृपेने, बाबाजी महाराजांच्या कृपेने. आपली पवित्र अशी ब्राह्मणवाडा भूमी लहानपणापासून इथं चैतन्य महाराजांची वाडी, साक्षात महर्षी व्यासांनी इथं जे दर्शन दिले ना, आपण आपली सेवा पण असते ग्रामस्थांची. आपलं गाव भाग्यवानी आणि जगद्गुरु तुकोबारायांचे गुरु आहे. त्या साक्षात इथं व्यासांनी दर्शन दिलं. हे राघव चैतन्य ज्या वेळेला काशीला गेले तर साक्षात विश्वनाथ डोरले होते. काय अधिकार असेल त्यांचा. आणि साक्षात जगद्गुरु तुकोबारायांना प्रत्यक्ष इथं वेळ दिली. राघव चैतन्य केशव चैतन्य बाबाजी आपले सांगितले प्रत्यक्ष बाबाजी महाराजांनी दर्शन दिलं. पूर्वीचे संजीव फोटो पहा असे संन्यासी महाराज आहेत, तुकोबारा अशी खाली वाकले संन्यासी अशी पहा आणि असा हात आहे. जुने फोटो बर का नवीन वेगळे. तर हे जे आहे अतिशय जे आहे साधूचं जे आहे या जगामध्ये जे आहे आणि गीतेचं जे आहे महत्व जे आहे आणि भगवान श्रीराम, तर हे जे आहे सगळ्यांचे जे आहे आराध्य आहेत या जगाचे म्हटलं तरी. म्हणून राष्ट्रपुरुषांनी या गीतेच्या माध्यमातून रामभक्तीच्या माध्यमातून मृत्यूवर विजय मिळवला. मदनलाल धिंगरांचं वजन वाढत होतं. ज्या वेळेला त्यांना शिक्षा दिली तेव्हा त्यांनी सांगितलं इथं कपडे बदलण्याची तुम्ही जे आहे शिक्षा दिलेली आम्हाला, केवळ जुनं वस्त्र टाकून नवं वस्त्र दिल्यावर आनंदच होतो म्हटले. म्हणून अशा प्रकारे जेवढे जेवढे राष्ट्रभक्त मेरा रंग दे वसंती चोला आहे की नाही, हे वस्त्र नाही ना हे वासांसी जरणानी असा विहाय. म्हणून हे जे एवढा आनंद काय हा नाशिवान मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर तो या मातृभूमीच्या सेवेसाठी जे हे केल्यामुळं आणि ते स्वर्गाचे जे अधिकारी झालेले.
म्हणून त्यांनी जे मृत्यूला जिंकलेले संत सेवेतून, गुरु सेवेतून आणि देवाच्या सेवेतून त्यांनी जे आहे मृत्यूवर जे कडी काळाचा माथा देऊ पाय, मरण माझे मरून गेले मजबा केले अमर. म्हणून यमधर्म वाट पाहे निरंतर जोडून या करत इष्टत असे. गीता वाचणारे न वाचणारे, सकाळी सांगितले गीतेचं जे डेव्हलपमेंट ऑफ हेड, बुद्धीचा विकास झाला, माणूस इंजिनियर, डॉक्टर, कलेक्टर होईल. पण बुद्धी वेगळ्या ठिकाणी वापरली तर भ्रष्टाचार केला तर आता अनेक लोकांना जेलमध्ये जावं लागतं. मग गीता यांनी वाचली तर उपयोग काय होईल? हृदयाचा विकास होईल गीता वाचल्यानंतर. म्हणजे सामान्य ज्ञानाने जे भौतिक ज्ञानाने माणसाच्या जे आहे डेव्हलपमेंट ऑफ हेड, बुद्धीचा विकास, आणि गीतेने ज्ञानेश्वरीने डेव्हलपमेंट ऑफ हार्ट आणि हृदयाचा विकास झाल्यानंतर तो संत देशसेवक मोठा होतो, देशभक्त होतो. म्हणून मृत्यूवर विजय मिळवणारं शास्त्र, सर्व जगातल्या दुःखाची निवृत्ती करणारे शास्त्र, कर्तव्य कर्माचा उपदेश करणारा जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणून ट्रायडोने ज्या वेळेला भीती मृत्यूची वाटली त्यावेळेला त्यांनी सांगितलं बॉडी इज नॉट सॉलिड चेंज. आणि ते डोक्यावर जे आहे गीता ज्ञानेश्वरी घेऊन पळायला लागला त्यावेळेला पत्रकारांनी, तुमच्यासारखे पत्रकार होतेच, त्यांनी मुलाखत घेतली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं ट्रायडोनी, त्यांना आपल्याला येडबीड लागलं काय, त्यांनी सांगितलं गीता इज नॉट द बायबल ऑफ हिंदूज बट इट इज द ह्युमॅनिटी ऑफ द वर्ल्ड. गीता हा निवड हिंदूंचा धर्मग्रंथ नसून ते जे आहे जगाचं जे आहे आणि बायबल आहे. म्हणून इथं सगळ्याच लोकांना जावं लागणार आहे. पण याच्यामध्ये भेद काय? यांना आत्मत्वाने जे भगवंताचं ज्ञान होतं, त्या परमात्म्याचं भगवत भक्त कसं गीतेच्या माध्यमातून दर्शन घेतात. पहिलं दर्शन आहे सुंदरते ध्यान विटेवरी, अवताराचा राशी तो आवा विटेवरी. तिसरं दर्शन आहे त्याला शरण गेल्यानंतर तो जन्ममृत्यू संसार सागरातून उद्धार करतो. त्याच्या दर्शनाने पाप जातं. तो सगळं जे कर्माचं आणि तो त्याने अनेक अवतार घेतले, अवताराचा राशी तो हा उभा विटेवरी. तोच भगवान कृष्ण आहे, तेच त्रेतामध्ये राम होते, तेच मत्स्य कश्यवर वगैरे त्याने अवतार घेतले. आणि कलियुगामध्ये मौन रूप म्हणजे बौद्ध रूप धारण केले. याचा अर्थ ते बोलत नाही. बौद्ध म्हणजे बौद्ध नाही, बौद्ध म्हणजे मौन धारण करणं असा त्याचा अर्थ होतो. आणि आत्मत्वाने त्याचं दर्शन आहे. तो हरी श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. त्याचं आम्ही आत्मत्वाने कसं दर्शन घेतलं? हा स्थूलदेव जो आहे हा पंचमहाभूताचा आहे, सूक्ष्मदेह हा माया कार्य आहे, कारण देह हे अज्ञान आहे. म्हणजे स्थूलदेह जो आहे, या स्थूलदेहाचा मोह त्याग केल्यानंतर ही लोकाची माणसाची सगळी जी आहे दुःख समाप्त होतात. सूक्ष्मदेहाचा त्याग केल्यानंतर परलोकाची दुःख समाप्त होतात. तर अशा प्रकारे हे जे आहे तात राम 6वा भाग आहे महापुरुषाची कृपा संपादन. 4 घोडे आहेत, त्यानंतर संतोष नावाची तलवार आहे, आणि आम्ही जे वैराग्य रूपी ढाल आहे, आणि श्रीगुरु संत आणि वैष्णव यांची जी आहे विप्र पूजा भगवान श्रीराम सांगतात. आम्ही इथून अगस्त्य अकोले पासून तर ती आहे रामेश्वर पर्यंत सगळ्या ज्या आहे साधूची जी सेवा केलेली. अशा प्रकारे ही जी आहे साकडी या धर्माचे निकाय वारे ही जी आपण ओवी जी रामशास्त्रावृताम ही ओवी घेतली होती, आपण त्याचा उपसंहार करतो. ज्यांनी साकडी या धर्माचे निकाय वारे आपण या धनुष्य करून दुसरे विजयलक्ष्मी केली त्रेते. याचप्रमाणे या श्लोकामध्ये खाली गंगा जी आहे भगवान, एकच मिनिटात उपसंहार करतो. गंगा पण जी आहे माझी भगवान म्हणतात विभूती काय आहे गंगे, तर यामध्ये जे आहे कुंभ जे 4 ठिकाणी होतो. श्री मकर राशी जी आहे गुरु आल्यानंतर जे आता प्रवारा त्रिवेणीला कुंभ झाला, 65 कोटी लोकांनी तिचं दर्शन घेतले. गुरु कुंभ राशीत आल्यानंतर हरिद्वारला जे कुंभ होतो, गुरु सिंह राशीत आल्यानंतर जे आहे उज्जैनला कुंभ होतो, आणि 2027ला गुरु सिंह राशीत आल्यानंतर जे इथं कुंभ होणार आहे. 2015ला पत्रकार याच्यामध्ये हे चिंतन केलं. तर मग पंढरपूरला कुंभ का नाही, तर ऐका इथं कुंभ काय या 4 राशीमध्ये हे आल्यानंतर तर घात करुणी त्रिपुरारी वधिरे. इथं त्र्यंबकेश्वरला त्रिपुरासुराने शंकराने वध केला, नंतर त्यांच्या घामातून जी नदी प्रगट झाली तो घाम आला. तिथं रामाचे पूर्वज तप करीत होते, ते भीमराजा होता. त्यांनी शंकराला सांगितलं बाबा याचं तीर्थात रूपांतर करा, म्हणून त्या नदीला नाव भीमा दिलं. पुंडलिकाच्या भेटीसाठी भगवान तिथं आल्यानंतर ही जी भीमा नदी तिथं दर्शनाला आली आणि ती पुढे जे पावन झाली, म्हणून तिला असा वर दिला की या विशिष्ट तिथीला सगळे जे आहे
तीर्थ तिथे येतात आणि पंढरपूरला जे सगळे तीर्थ तिथं येत असल्यामुळं पंढरपूरला जे आहे आणि रोज जे आहे कुंभ आहे, प्रवाहापासून 4 हाताला जे गंगा तट म्हणतात, प्रवाहापासून 100 हाताला जे गंगा गर्भ म्हणतात, गंगा गर्भापासून 150 हाताला गंगा तीर म्हणतात आणि गंगा तीरापासून 2 याला गंगा क्षेत्र म्हणतात, 2 कोसाला. अशा प्रकारे गंगेच्या पाण्याचं वैशिष्ट्य. आता मी सकाळी गंगेचं 15 वर्षाचं पाणी इथे देवाऱ्यावर ठेवलेले. 2025 ला जे आहे, 2000 साली मी हरिद्वारला होतो, चातुर्मासामध्ये तिथलं पाणी आणलेलं आहे जसं तसंच आहे. H2O नाही गंगेचं पाणी, त्याला XY देत नाही. आणि ही अंकवाचा याच्यामध्ये जगातल्या सगळ्या शास्त्रज्ञांचे मत दिले आहेत मी त्या गंगेचे. म्हणून भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा, पंढरपूरला आजही आंघोळ केली तर गंगा स्नानाचं पुण्य, एकादशीला केलं तर महाकुंभाचे. तर अशा प्रकारे ही जी झालेली सेवा जी आहे, तुम्हाला सगळ्यांना जे ग्रामस्थ मंडळी ब्राह्मणवाडा यांनी जी सेवा अनेक वर्षापासून दिली त्यांना धन्यवाद देतो. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 25 वर्ष पूर्ण झाली. चातुर्मासात त्याच्यामध्ये अन्नदान, वस्त्रदान, ग्रंथदान ही माझ्याकडून आपल्या आशीर्वादाने ग्रामस्थांच्या सेवा झाली. त्याचप्रमाणे वारकरी सेवाभूषण, धर्मभूषण, त्यानंतर जे जगद्गुरु काशीपीठाचे शंकराचार्य, करवीर पीठाचे शंकराचार्य, पंढरपूरच्या ज्या अनेक थोर महान परंपरा आहे त्यांनी जेवढे पुरस्कार दिले ते मी जे आहे आता कालेच्या दिवशी ते अर्पण करीलच. पण आता पण इथं जे आहे, आज श्रीरामनवमी या निमित्ताने हे सगळे पुरस्कार जे आहे तो ग्रामस्थांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णनाम देतो. आणि मनपूर्वक जे आहे संजीव वायकर जे ब्राह्मणवाड्याचे सुपुत्र त्यांच्याकडून अशी जी आहे पत्रकारितेच्या मध्ये करून भगवान श्रीरामाची, संत ज्ञानेश्वर महाराज तुकारामांची सेवा घडावी आणि त्यांना पांडुरंगाचे जे आहे आशीर्वाद देतो. पुंडलिक हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ठरावी.